काही लोक सांगतात 6 तास झोपलं पाहिजे, काही लोक सांगतात 12 तास झोपलं पाहिजे. सर मी तर 8 तास झोपतो, मला बरं वाटतं. काही लोक म्हणतात मी 4 तास झोपतो, ते एवढी सफिशियंट आहे मला स्लीप. पण असं नाहीये, आपलं ते एज प्रमाणे असतं. तर झोप पूर्ण नाही झाली तर तुम्ही बरेच लोकांना बघाल जे अबव्ह 40 असतील, 45 असतील, त्यांना अल्झायमर्स व्हायला लागतात, हं. म्हणजे विसरण्याचा आजार. तर जेवढी तुमची स्लीप व्यवस्थित असेल ह्या एज ग्रुप प्रमाणे, तर तुम्हाला तेवढं बेटर फील होईल. मास्टरबेट केल्यानंतर खूप चांगली झोप लागते असे खूप जण म्हणतात. हा. सो ह्याच्या मागे काय रिझन आहे की मास्टरबेट केल्यानंतर खूप चांगली झोप लागते? जेव्हा तुम्ही पोटावर झोपतात, म्हणजे तुम्ही काय करतात, कुठेतरी पोटावर दबाव टाकतात आणि तुमचे जे बॅक आहे, लोअर बॅक, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं की तुम्ही झोपताना थोडंसं तुमच्या बॉडीवर एक्स्ट्रा प्रेशर टाकतात, पोझिशनिंग चुकते, त्याच्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते. दुपारी झोपल्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही, तो ह्याच्या मागे काय सायन्स आहे? कन्सिडर केले जे दुपारी झोपतात त्यांना कार्डियक अरेस्ट किंवा त्यांना कोलेस्ट्रॉल हे इश्यूज भरपूर होतात. कारण की आपण दुपारी जेवल्यानंतरच झोपतो बऱ्यापैकी, बरोबर. हाच पार्टी नसतो. हं. त्याच्यामुळे दुपारी झोप घेणं हे फार चुकीचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आज खूप सारे टॉपिक डिस्कस करणार आहोत, जसं की झोप न लागणे, किती तास झोपणं नॉर्मल आहे, आणि ह्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर डिस्कस करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवनारायण सर, जे एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि खूप सारी माहिती आज ते ह्या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहेत. सो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायला नक्की विसरू नका. आणि जर तुम्ही एबी इंटरव्ह्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गेट स्टार्टेड. सर, फर्स्ट ऑफ ऑल खूप Thank खूप you. स्वागत आहे तुमचं Thank you. परत एकदा एबी इंटरव्ह्यूज मराठी या Thank you, युट्यूब thank you. चॅनलवर. सो सर, जसं की आजचा टॉपिक आहे की झोप झोप आपल्याला एवढी का आवडते? म्हणजे आपण प्रत्येक वेळेस म्हणत राहतो की अजून 5 मिनिटं झोपू दे, बरोबर. अजून 10 मिनिटं बरोबर. झोपू दे. सो झोप एवढी का आवडते आपल्याला? झोप एक्झॅक्टली आहे काय, पहिले तर आपण हे समजून घेऊ की झोप आवडण्यामागचं कारण काय, की आपल्याला झोप का गरजेची असते किंवा ती आपल्याला आवडते का. तर काय होतं की जेव्हा आपण झोपतो तर जसं आपली बॉडी हील होण्याची प्रक्रिया, आपण काय म्हणतो झोप म्हणजे काय, आपली बॉडी हील होण्याची प्रक्रिया आहे. की जसं आपण झोपतो तेव्हा आपली बॉडीचे स्ट्रेस आपल्या दिवसभर आपण जे कलेक्ट केलेलं असतं ते रिलीज करते. आपले जे हार्मोन्स आहेत बॉडीमध्ये ते बॅलन्स करते. आपलं जे बॉडीमध्ये डॅमेज झालं, मसल डॅमेज असेल किंवा दुसरं काही जे आपलं मेंटल हेल्थ इश्यूज असतील ते रिलॅक्स करण्यासाठी, ते स्ट्रेस, ती अँझायटी, ते मसल टेन्शन ते रिलीज करण्यासाठी झोप हे खूप महत्वाचा रोल प्ले करते. आणि जेव्हा आपण म्हणतो की मला थोडी झोप हवी आहे, थोडी झोप हवी आहे, आज 5 मिनिटं थोडंसं, म्हणजे आपण कुठेतरी अजून आपली झोप कंप्लीट नाही झाली, आपण अजून व्यवस्थित प्रकारे हील झालेलो नाहीये. म्हणून आपली बॉडी काय करते, डिमांड करते की अजून 5 मिनिटं झोपतो, 5 मिनिटं. हा कदाचित लेझीनेस पण असू शकतो, पण काही लोकांमध्ये तो रिकव्हरीचा एक फॅक्टर असतो. तर त्याच्यामुळे माणूस डिमांड करतो की मला थोडं अजून झोपू द्या. सो सर, झोप कशी लागते म्हणजे? तर कसं आहे, स्लीप मध्ये फेजेस असतात वेगळे. हं. आता स्लीप म्हणजे काय, की सुरुवातीला जेव्हा आपण रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या बॉडीमध्ये जसं आपण घरात एक घड्याळ लावतो तसं आपल्या शरीरात पण एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, ज्याला आपण सर्कॅडियम रिदम म्हणतो. जेव्हा सर्कॅडियम रिदम काय करतं, जेव्हा अंधार व्हायला लागतो आपल्याला झोप कधी येते. आता हाही प्रश्न असेल की रात्रीच का आपल्याला झोप येते, अंधार झाल्यावरच का झोप येते. याचं कारण काय, की आपलं बायोलॉजिकल क्लॉक जे असतं ते सेट होतं. त्याच्यामध्ये काय होतं की जसं अंधार व्हायला लागतो तर ते बॉडीमध्ये एक स्पेसिफिक हार्मोन रिलीज करायला लागतं, ज्याच्यामुळे आपल्याला स्लीप यायला लागते, म्हणजे झोप यायला लागते. आणि जेव्हा अंधार होतो तर ते सर्कॅडियम रिदम ऍक्टिव्हेट होतं, ते आपल्याला काय करतं, बॉडीमध्ये हार्मोन सिक्रेट करतं, मेलेटोनिन नावाचं, ज्याने आपल्याला झोप यायला लागते. तर तुम्ही बघाल बरेच लोक म्हणतात की मेलेटोनिन नावाचे गमी झालेत किंवा मेडिसिन्स असतात, ते घेतल्यानंतर मग मला चांगली झोप लागते. सो आपल्या बॉडीमध्ये ते मेलेटोनिन नावाचं हार्मोन रिलीज होत जातं, त्याच्यामुळे आपल्याला रात्री बरोबर झोप लागते. अच्छा. असं आहे. आणि त्याच्यामध्ये मग काय होतं, त्याच्यामध्ये मग वेगळे स्टेजेस आहेत. मग आपण जसं म्हणतो रॅपिड आय मुवमेंट, जेव्हा आपण सुरुवातीला जे पहिले 90 मिनिटं असतात त्याच्यामध्ये आपली रॅपिड आय मुवमेंट चालू असते, म्हणजे डोळे असे ब्लिंक करत असतात, म्हणजे आपण पार्शल स्लीप स्टेजमध्ये आता एंटर करतोय. त्याच्यानंतर मग आपलं डीप स्टेट असते. आपण म्हणतो ना की रात्री आपण 2 ते 3 किंवा 2 ते 4 बाहेर पडू नये किंवा कोणत्याही कार्याला जाऊ नये. याचं कारण काय, तेव्हा आपल्याला घरचे सांगतात की भूत असतात, ते असतात. पण तेव्हा आपली डीप स्लीपचा पिरियड असतो, ज्याला आपण मराठीत साखर झोप असं म्हणतो. अच्छा. जेव्हा आपण त्या फेजमध्ये असतो तेव्हा आपण गाडी चालवत असतो, आपण कुठे बाहेर जातो, तर काय होतं, आपल्याला झोप लागण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे तो फेज आपण अवॉइड केला पाहिजे बाहेर पडण्यासाठी किंवा कोणती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. जर ती एकदा डिस्टर्ब झाली, आता बऱ्याच जे आयटी कंपनीजमध्ये आहेत, लेट नाईट वर्क करतात, या लोकांसाठी स्पेसिफिकली, की तुम्ही जर ती साखर झोप डिस्टर्ब केली तर तुम्हाला भरपूर काही मेंटल हेल्थ इश्यूज किंवा फिजिकल इश्यूज पण होतात.
तर त्याच्यामुळे आपण म्हणतो की स्लीप सायकल हा आपण व्यवस्थित ठेवला पाहिजे, मेंटेन केला पाहिजे. ओके. आणि एज नुसार काय सांगाल की हा. सो एज अनुसार कसं की आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर काही लोक सांगतात 6 तास झोपलं पाहिजे, काही लोक सांगतात 12 तास झोपलं पाहिजे. सर मी तर 8 तास झोपतो, मला बरं वाटतं. काही लोक म्हणतात मी 4 तास झोपतो, ते एवढी सफिशियंट आहे मला स्लीप. पण असं नाहीये, आपलं ते एज प्रमाणे असतं. ओके. ज्यांचं वयगट 20 वर्षाच्या खाली आहे त्यांनी 7.5 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. त्यांच्या बॉडीला तेवढी नेसेसिटी असते, कारण की तेवढं त्यांचं एक्झर्शन पण होतं, त्यांचं ब्रेन पण चालतं, फिजिकल एक्झर्शन पण असतं, स्पोर्ट्स असतात, स्कूल असतं, कॉलेजेस असतात, ऍक्टिव्हिटीज असतात. सो ब्रेनला हील करायला आणि त्यांच्या बॉडीला तेवढी गरज असते, डेव्हलपमेंटल फेज असते. सेकंड म्हणजे जे 20 to 40च्या एज मध्ये असतात त्यांना किमान 6.5 ते 7 तासाची झोप गरजेची आहे. कारण की त्यांचा वर्कलोड वाढतो, स्ट्रेस फॅक्टर्स वाढतात, लोकांसोबत डिलिंग करायचं असतं, वर्क लाईफ आहे, फॅमिलीज होतात तेव्हा. त्याच्यामुळे त्यांना एक 6.5 ते 7 तास ही गरजेची आहे. आणि 40 नंतर तुम्ही बघाल की बऱ्याच लोकांची कंप्लेंट्स असते की आम्हाला झोप लागत नाही किंवा आमची झोप कमी झाली आहे. मग आफ्टर 40 असं होतं की तुमची स्लीप सायकल फक्त 5 तास असते. काही लोकांना 4 तास झोप लागते, काही लोकांना 6 तास. ज्यांना 6 तास लागते इट इज अ आयडियल स्लीप. म्हणजे 40 नंतर 6 तास झोप लागणं, 6.5 तास, इट इज अ व्हेरी गुड साईन. म्हणजे तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेतात. 7 तास पाहिजे आयडियली, पण 7.5 तास इज ऑल्सो ओके. ओके. पण त्याच्या खाली जर असेल तर यू शुड बी कन्सर्न अबाउट इट. नाहीतर काय होतं, झोप पूर्ण नाही झाली तर तुम्ही बरेच लोकांना बघाल जे अबव्ह 40 असतील, 45 असतील, त्यांना अल्झायमर्स व्हायला लागतात, म्हणजे विसरण्याचा आजार. तर जेवढी तुमची स्लीप व्यवस्थित असेल ह्या एज ग्रुप प्रमाणे, तर तुम्हाला तेवढं बेटर फील होईल. यंग एज मध्ये असून देखील 10 ते 12 तास झोपतात आणि हे ओव्हर स्लीपिंग खरं एक प्रॉब्लेम आहे की हे सगळं नॉर्मल आहे? आपल्या बॉडीची गरज कशी आहे पहिले तर हे ओळखलं पाहिजे. आता काही लोकांचा तो लेझीनेस असतो की 12 तास, मला 12 तास झोप गरजेचीच आहे. पण आपल्या बॉडीला आयडियली 20 ते 25 किंवा 40च्या वयोगटामध्ये 6.5 ते 7 तास स्लीप खूप झाली. त्याच्यावर आपण जे करतो त्याला ओव्हर स्लीपिंग असं म्हणतो आपण. ओके. त्याची कारण बरेच असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे की लाईफस्टाईल इश्यूज. काही लोकांना लाईफस्टाईल इश्यूज असतील, काही लोक स्क्रीनला ऍडिक्ट असतील, काही लोकांचा वेट गेन झालेला असेल, काही लोकांमध्ये स्थूलपणा असेल, काही लोकांचे जे ग्राउंड ऍक्टिव्हिटीज आहेत त्याही कमी असू शकतात. त्याच्यामुळे जर तुमची स्लीप 7 तासाच्या वर किंवा 6.5 तासाच्या खाली असेल तर इट इज अ कन्सर्निंग पॉईंट. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी गडबड होते. ज्यांची स्लीप जास्त असते, काही कदाचित लोकांना डिप्रेशन असू शकतं, काही लोकांची स्लीप कमी असते त्यांना डिप्रेशन असू शकतं, काही लोकांचं मेटाबॉलिक स्टेट डिस्टर्ब असतं त्याच्यामुळे त्यांना झोप लागत नाही. ऍसिडिटीमुळे पण बऱ्याच लोकांची स्लीप डिस्टर्ब होते. ओव्हर स्लीपिंग मुळे काही मेजर कन्सर्न्स होऊ शकतात का? हो, ओव्हर स्लीपिंगचा सगळ्यात पहिला मुद्दा, ओव्हर स्लीपिंगचा इम्पॅक्ट जर कुठे होतो तर तो म्हणजे आपल्या पोटावर. आपली ओबेसिटी वाढते, म्हणजे आपलं फॅट गेन होतं. त्याच्यामुळे काय होतं, स्थूलपणा येतो, आळसपणा येतो, कोणत्याही गोष्टीमध्ये उत्साह नसतो, एका जागेवर पडून राहण्याची इच्छा होते, लथार्जी येते. दिस इज द फर्स्ट साइन ऑफ ओव्हर स्लीपिंग. आणि जो ओव्हर स्लीपिंग करतो त्याचं तुम्ही लाईफस्टाईल बघाल, त्याला तुम्ही बघाल की त्याचं फॅट खूप वाढलेलं आहे, तो खूप आळशी दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हनेस नसेल, तो असा खूप त्याचं डिसिजन मेकिंग पॉवर खूप वीक होतं, असं चेहऱ्यावर त्याचं तेज नसतं. दिस आर द म्हणजे प्रॉब्लेम्स. तुम्ही जर कमी स्लीप घेतली तर तुमच्या बॉडीमधले कॅन्सर सेल डबल ह्याने तयार होतात. म्हणजे तुम्ही जेवढं कमी स्लीप घ्याल, हे रिसर्च मध्ये सांगितलं की जर तुम्ही 5 तासाच्या खाली जर झोप घेतली किंवा 4 तासाच्या खाली, तर तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्स रॅपिडली तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. आणि बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, हार्ट ब्लॉकेज याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यानंतर खूप जण असे कंप्लेंट करतात की माझी झोप ही कम्प्लीट होत नाही, सारखे मध्ये मध्ये ब्रेक्स येतात किंवा सारखं उठावं लागतं वॉशरूम साठी, ताण लागते रात्री. सो हे जे ब्रेक्स आपण घेतो रात्री, सो हे सायकल मध्ये जे स्लीपिंग सायकल मध्ये ब्रेक्स येतात, हे नॉर्मल आहे की ह्याच्या मागे पण काही कन्सर्न्स आहेत? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. आता जर अबव्ह 40 असेल, पहिले तर आपण त्यांच्याबद्दल बोलू. अबव्ह 40 असेल तर त्यांची स्लीप डिस्टर्ब असेल, त्यांना रात्री वॉशरूमला जायला लागत असेल, तहान लागत असेल, तर माइट बी देअर आर सम फिजिकल सिम्पटम्स. आता बऱ्याच लोकांना डायबिटीज असल्यामुळे त्यांना रात्री वॉशरूमला जावं लागतं, त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्ब होते. एज फॅक्टरमुळे स्लीप तेवढी डीप नसते. सो डीप स्लीपसाठी जर तुम्हाला 40च्या खाली जर असं होत असेल तर इट शुड बी कन्सर्निंग. म्हणजे कुठेतरी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा स्लीप पॅटर्न मध्ये खूप इश्यू आहे की तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर माइट बी फोन बघत असाल भरपूर जास्त, किंवा तुम्ही झोपायच्या अगोदर काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करत असाल ज्याने तुम्हाला थोडं डिस्टर्ब होत असेल. जसं की काही लोक रात्री झोपताना फोनचा यूज खूप करतात, नंतर मग झोपायच्या अर्धा तास अगोदर जेवण करणे, त्याच्यानंतर झोपणे, मग तुमची स्लीप त्याच्यामुळे व्यवस्थित होत नाही.
कारण की तुमचं ब्रेन फंक्शन करत असतं, तुमचं मेटाबॉलिझम फंक्शन करत असतं. जर सगळ्यांचं कॉम्बिनेशन चालू असेल तर तुम्हाला झोप कशी लागणार आहे? तर तुम्हाला व्यवस्थित डीप स्लीप हवी असेल तर पहिले तर झोपायच्या अगोदर 3 तास अगोदर तुम्ही जेवण केलं पाहिजे. 3 तास हो, 2 तास अगोदर तुम्ही स्क्रीन कट केली पाहिजे, स्क्रीन टाइम थांबवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे झोपण्याच्या अर्धा तास अगोदर थोडंसं तुम्ही वॉक करू शकता किंवा ज्यांना खूपच झोपेचा त्रास आहे मग ते काय करू शकता, दूध घेऊ शकता, दूध हळद घेऊ शकता, त्याने बराच फरक पडतो. झोपायचा प्रयत्न करतो, 1-2 तास येत नाही. सो त्यानंतर असं सगळ्यांबरोबर होतं की सगळेजण मोबाईल घेतात किंवा टीव्ही लावतात, झोप येत नाही म्हणून मोबाईल बघणं हे चुकीचं आहे का की हा. बरोबर आहे? पहिले तर झोप येत नाही म्हणून मोबाईल बघणं बरोबर, पण असं आहे का की पहिले जेव्हा झोप येत होती तेव्हा मी मोबाईल बघायचो? नाही. की जेव्हा मला पहिले झोप यायची तेव्हा मी मोबाईल बघायचो, त्याच्यामुळे काय झालं, माझ्या बॉडीचा स्लीप पॅटर्न डिस्टर्ब झाला. आता मी मोबाईल जरी नाही बघितला तरी मला झोप लागत नाही. बरोबर. ह्याचं कारण काय की आपण जे मोबाईल बघतो त्या मोबाईल मधून ब्लू रेज एमिट होतात आणि जेव्हा ते आपल्या डोळ्यात जातात, जसं मी सांगितलं की सर्कॅडियम रिदम, तर त्या सर्कॅडियम रिदमला सिग्नल काय मिळतं की हा व्यक्ती म्हणजे इकडे अजूनही दिवस आहे. दिवस आहे. जेव्हा ते रेज येतात ना डोळ्यात तर अजूनही त्यांना असं वाटतं की त्याला आपण सुडो डे म्हणतो की अजूनही दिवस आहे, त्याच्यामुळे त्यांना ब्रेनला फंक्शन काय जातं की अजून रात्र झालेली नाहीये, त्याच्यामुळे ब्रेन तरीही ऍक्टिव्ह असतं. ब्रेनला असं वाटतं की अजून रात्र झालेली नाही, मग तो जागा असतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, फोन बघितला की तुमची झोप लगेच कमी होते किंवा तुम्हाला झोप लागत नाही. आणि हेच जर तुम्ही हातात पुस्तक घेतलं तर तुम्ही बघाल लगेच तुम्हाला 5-10 मिनिटातच झोप लागेल, कारण की इंटरेस्ट नाहीये आणि तिकडे लाईट नाहीये. तर आपण म्हणतो ना, रात्री झोपताना सगळ्या लाईटी बंद केल्या पाहिजे, अंधार केला पाहिजे, त्याच्यामुळे आपली स्लीप जी आहे ती खूप व्यवस्थित होऊ शकते. दुपारी झोप घेणं हे गरजेचं आहे का, आणि आहे तर किती? कारण की खूप जण म्हणतात की मी दुपारी झोपलोय म्हणून मला रात्री झोपच येत नाही, दुपारी झोपल्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही. तो ह्याच्या मागे काय सायन्स आहे? की जेव्हा तुम्ही दुपारी झोपतात, आता ते कसं आहे की मला रात्री जेवायचंय, रात्री जेवणाच्या अगोदर मी संध्याकाळी भरपूर स्नॅक्स खाल्ले, तर मला रात्री भूक लागणार आहे का? नाही लागणार. तुमचा लंच काय होणार आहे, डिनर काय होणार आहे, स्किप होणार आहे किंवा तुम्ही मग एक खूप उशिरा खाणार. तसंच झोपेचं आहे. जर तुम्ही दुपारी झोप घेतली म्हणजे काय केलंय की तुम्ही कुठेतरी तुमचा कोटा फुलफिल केला दिवसाचा, त्याच्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागणारच नाहीये. तुमचं ब्रेन ऑलरेडी रिलॅक्स मोडमध्ये असतं आणि त्याच्यानंतर मग परत तुम्ही रात्री झोपायला तुम्हाला झोप येत नाही. त्याला डिलेड स्लीप म्हणतो आपण. दुसरी गोष्ट, दुपारी झोपल्यामुळे फायदा होतो की नुकसान होतं? तर निश्चितच दुपारी झोपल्यामुळे नुकसानच होतं. कारण की तुम्ही जर बघाल दुपारच्या झोपेनंतर तुम्हाला फ्रेश एवढं वाटत नाही जे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर वाटतं. कारण की दुपारची झोप जी आहे ती आपल्या बॉडीला गरजेची नसते. इट इज लाईक प्रेशरायझिंग युअर बॉडी टू गेट अ स्लीप. इट इज अ फंक्शनिंग मोड. दुपारचं तुमचं फंक्शनिंग मोड असतं. मी समजू शकतो जेवल्यानंतर थोडा स्थूलपणा येतो, तेव्हा तुम्ही बसलं पाहिजे, तुम्ही थोडं चाललं पाहिजे, पण तुम्ही झोपलं नाही पाहिजे. कारण की दिवसाच्या झोपेने ओबॅसिटी वाढते. इट इज नॉट सायंटिफिकली हेल्दी फॉर आवर बॉडी. हे कन्सिडर केलं. जे दुपारी झोपतात त्यांना कार्डियक अरेस्ट किंवा त्यांना कोलेस्ट्रॉल हे इश्यूज भरपूर होतात. कारण की आपण दुपारी जेवल्यानंतरच झोपतो बऱ्यापैकी, हाच पॅटर्न असतो. त्याच्यामुळे दुपारी झोप घेणं हे फार चुकीचं आहे. खूप जण म्हणतात की 15 ते अर्धा तास झोपलं पाहिजे, प्रॉब्लेम नाही. कारण की खूप जण लवकर उठतात, काही जणांचा बिझनेस आहे, काही जणांचा जॉब आहे, जे लवकर सकाळी 5 वाजता उठतात आणि जॉबला जातात आणि 2-3 वाजता येतात घरी. बरोबर. सो त्यानंतर त्यांना रेस्ट गरजेची असते. बरोबर. त्यांच्यासाठी काय होतं, आपल्या बॉडीला आपण जर दिवसभर लवकर उठत असो, आपण काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करत असो किंवा आपण ह्याच्यामध्ये फील्ड वर्क मध्ये असो, तर आपली बॉडी थोडीशी एक्झर्ट होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला दुपारनंतर रिकव्हरीची गरज असते. तर अशा वेळेस आपण काय करतो, आता नवीन कन्सेप्ट निघाला पॉवर नॅप, की तुम्ही 10 मिनिटं झोपा, फ्रेश वाटतं, मग कामाला लागा. त्याच्या जागेवर तुम्ही काय करू शकता, तुम्ही फक्त बसू शकता, टेकून बसायचं, थोडे डोळे बंद करायचे. तुम्ही आडवे जर झोपलात तर म्हणजे तुमची बॉडी आता पूर्णच रेस्टिंग फेज मध्ये जाते आणि ते तुम्ही मोस्टली जेवणानंतरच करतात, प्री लंच. त्याच्यामुळे तुम्हाला परत मध्ये ओबॅसिटी, मेटाबॉलिझमचा इश्यू होऊ शकतो. त्यापेक्षा एक 15 मिनिटं तुम्ही जर टेकून बसला, सोफा असेल, चेअर असेल, डोळे बंद करून जरी बसलात तरी तुमच्या बॉडीचं फंक्शनिंग तेवढं तरी राहतं. म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित खाली होत राहतं. नाहीतर काय होतं, पूर्ण बॉडीमध्ये फ्लो चालू राहतो. त्याच्यामुळे परत मग ते सगळं डिस्टर्बन्स, उलट ब्रेनवर ओव्हरलोड होतो. त्याला ब्रेन फंक्शनिंगही करायचं आहे, त्याला मेटाबॉलिझमही बघायचं आहे, त्याला रक्ताभिसरणही चालवायचं आहे, तर मग तो हेवी डोस होतो बॉडीला. इट्स बेटर टू सिट, ट्राय टू रिलॅक्स, डीप ब्रीथ करा, आणि तुम्हाला बेटर वाटू शकतं. अजून एक प्रॉब्लेम जो बघतो की ओव्हर थिंकिंग मुळे पण खूप जणांना झोप येत नाही, की सारखं विचार, म्हणजे रात्री झोपल्यानंतरच विचार चालू होतात, जास्त प्रमाणात विचार येतात आणि झोप डिस्टर्ब होऊन जातं. जर तुम्ही बघाल आताच्या जनरेशनचं, तर ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. की ओव्हर थिंकिंगचं प्रमाण एवढं वाढलंय की त्याच्यामुळे भरपूर काय मेंटल हेल्थ इश्यूज होत आहेत.
त्याच्यामुळे लोकांना इन्सॉम्निया होतोय, ज्याला आपण म्हणतो की डिफिकल्टी फॉलिंग अस्लीप. बऱ्याच लोकांना झोप लागत नाही. झोप लागली तरी झोपेमध्ये पण विचार चालू असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेज असतात. काही लोकांना हिप्नोगॉगिक हॅल्युसिनेशन्स होतात. झोपेनंतर असं वाटतं की काहीतरी त्यांना संभ्रम होतात. असं पण होतं. तर याचं कारण काय की तुमच्या मेंटल हेल्थवर खूप जास्त इम्पॅक्ट झालेला आहे गोष्टींचा. तुमचा स्ट्रेस लेवल खूप जास्त असेल, तुम्हाला अँक्झायटी सारखे डिसऑर्डर्स असू शकतात, डिप्रेशन असू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला काही लोकांना झोपेमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी दिवसभर जे केलंय ते रुटीन आठवतं, की आज मला हे काम केलं मी दिवसभर, असं एक पूर्ण पिक्चरच चालतो त्यांचा. नाहीतर काही लोकांचा दिवस जो उद्याचा दिवस आहे त्यांचा तो डोक्यामध्ये प्लॅनिंग चालतो. ज्यांना ओव्हर थिंकिंगची सवय आहे ते काय करतात, पुढचा दिवस पूर्ण इमॅजिन करतात, की मी सकाळी आता उठणार आहे, मग मी आता कामाला गेलोय, मग कामामध्ये मी असं केलंय, मग दुपारचं लंच असं केलंय, मग मी आता घरी आलोय. सो दे प्लॅन. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचं ब्रेन सतत स्टिम्युलेट असतं, मग त्याला झोप व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, की झोपण्याच्या अगोदर तुम्ही अर्धा तास बसा ना, सगळे विचार बाजूला ठेवा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही थोडं बॉडीला जे नेसेसरी आहे थोडं रिलॅक्सेशन करा. ऑटोमॅटिक तुम्हाला ती जी ओव्हर थिंकिंग आहे ती थांबेल आणि त्याच्यामुळे तुमची झोप व्यवस्थित होईल. तर हे प्रॉब्लेम्स काय आहेत, ओव्हर थिंकिंग हे कशामुळे होतं, त्याच्या मागचं रिझन बघितलं पाहिजे, त्या गोष्टी टेपर डाऊन केल्या पाहिजे. त्याच्यामुळे तुमची स्लीप क्वालिटी ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल. सरळ झोपलं पाहिजे, पालतं झोपू नये किंवा जे रनिंग पोझिशन मध्ये खूप जण झोपतात, बरोबर. सो हे झोपू नये. सो ह्याच्या मागे काही रिझन आहे की की असं झोपलं, सरळ झोपलं की चांगली झोप लागते किंवा बरोबर. उलट झोप एक साइडनी झोपलं तर चांगली झोप लागत नाही, आहे का असं की काही? बऱ्याच लोकांना पोटावर झोपायची सवय असते. मला पण आहे असं. काही लोक जे आहेत असं सरळ झोपतात. हम्म. बरोबर. तर झोपताना कसं आहे, की पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही पोटावर झोपतात, म्हणजे तुम्ही काय करतात, कुठेतरी पोटावर दबाव टाकतात आणि Okay. तुमचे जे बॅक आहे, लोअर बॅक, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं, की तुम्ही झोपताना थोडंसं तुमच्या बॉडीवर एक्स्ट्रा प्रेशर टाकतात. पोझिशनिंग चुकते, त्याच्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते. काही लोक असं सरळ झोपतात, ते एकाच पोझिशन मध्ये झोपतात पूर्ण रात्रभर, हलत नाही. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवर तणाव येतो. त्याच्यामुळे अच्छा. तुमची क्वालिटी ऑफ स्लीप होत नाही. मग सकाळी उठल्यावर खांदे दुखणं, सांधे दुखणं असे प्रॉब्लेम होतात. आपण म्हणतो की डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे किंवा उजव्या कुशीवर. त्याचं कारण काय, की आपली बॉडी जी आहे ती युनिफॉर्मिटीमध्ये पण राहते आणि आपलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिझम, अन्नपचन हे व्यवस्थित होतं आणि आपल्याला झोप जी आहे ती पोझिशन मध्ये झोपल्यामुळे बेटर होते. स्लीप पण व्यवस्थित होतं, आपलं पचन पण व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. प्लस ते जे आहे ते ब्लड फ्लो जो आहे तो व्यवस्थित आपल्या हार्ट पोहोचतो. तुम्ही बघाल की जास्तीत जास्त हार्ट अटॅक कधी येतात, पहाटे लोकांना येतात. कारण की त्यांचे ब्लड जे हे आहे, जे आपण ब्लड फ्लो, ब्लड सर्क्युलेशन म्हणतो ते व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की रात्री झोपताना एकतर पाणी पिऊन झोपलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. मग तुमच्या जे हार्टला आहे ते व्यवस्थित पंपिंग होत राहतं. त्याच्यानंतर की उशीचं पण काही इम्पॉर्टन्स आहे का, की खूप जण मोठी उशी घेऊन झोपतात? आता ह्याचं खूप प्रमाण वाढलं. तुम्ही जर बघाल की बऱ्याच लोकांना मानेचे आजार व्हायला लागलेत. ह्याचं कारण काय, की उशीची साईज जी आहे त्याच्यामध्ये खूप व्हेरियन्स असतो. काही लोक लोड घेऊन झोपतात, तो लोड असतो तो घेऊन झोपतात, सोफाच्या पिलोज घेऊन झोपतात. त्याच्यामुळे हा जो गॅप आहे त्याच्यामुळे कुठेतरी तुमचे जे इकडचे टिश्यूज असतात त्या आपले टेअर व्हायला लागतात. मसल जे आहे ते टेअर व्हायला लागतात. मग काही लोकांना इकडे मणक्याचा त्रास होतो, काही लोकांना असं मुवमेंट करायला प्रॉब्लेम होते, काही लोक पूर्ण अशी मुवमेंट नाही करू शकत, त्यांना त्रास होतो. कारण की तिकडे गॅप जो आहे एकतर तो टेअर होतो टिश्यू किंवा मसल, किंवा मग त्याचा ओव्हर प्रेशर येतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं जर केलं तर पूर्ण ह्या बाजूला प्रेशर येतं किंवा ह्या बाजूला येतं. क्रॅम्प येऊ शकतात. हो. त्याच्यामुळे काय की एक आयडियल उशीची साईज जो तुमचा हा गॅप भरेल तेवढी पाहिजे. त्याच्या वरही नको, इट शुड बी 90 डिग्री. तर ती वरही नको आणि खाली नको. त्याच्यामुळे नाहीतर तुमची स्लीप व्यवस्थित होत नाही. कारण की इकडे पेन जर असेल तर सकाळी तुमचं पूर्ण हा लोअर बॅक दुखतो. त्याच्यामुळे उशीची साईज पण खूप मॅटर करते आणि मेंदूवर पण इम्पॅक्ट पडतो. मेंदूवर पण इम्पॅक्ट पडतो. कारण की तुमचं सर्क्युलेशन, रक्ताभिसरण जे झालं पाहिजे, लोड जर घेतला तर ब्लड फ्लो खाली चाललाय. आपल्याला ब्लड फ्लो ब्रेन पर्यंत गेला पाहिजे, तर तो बरोबर. उलटा चालतोय. आणि जर आपण जास्त हे केलं तर तो मानेवर प्रेशर येतो. आणि ते हार्ड उशी, सॉफ्ट उशी ह्याच्या मागे काय आता ते reason? नवीन क्रेज निघालाय, हार्ड उशी, सॉफ्ट उशी, जी आयडियली आता आपण काय करतो, खूपच सॉफ्ट घेतो नाहीतर खूपच हार्ड घेतो. बरोबर. मीडियम रेंज मध्ये ज्याच्यामध्ये कम्फर्ट आहे प्लस ही थोडीशी हार्डही आहे. तुम्ही जेवढी सॉफ्ट उशी घ्याल, हॉटेल्समध्ये ज्या उशा असतात त्या खूप सॉफ्ट असतात, पण त्याने सगळ्यात जास्त तुम्हाला मणक्याचा, तुम्ही बघाल ना, जास्त मणक्याचा प्रॉब्लेम चांगल्या जे वेल टू डू लोक आहेत, ज्यांच्याकडे असे सगळे कुशन्स आणि सोफेज आहेत, त्या लोकांना जास्त होतो. कारण की त्यांच्या याच्यामध्ये खूप जास्त सॉफ्टनेस असतो पिलोज मध्ये, किंवा खूप जास्त हार्डनेस असतो. त्याच्यामुळे तो त्रास होतो. इट्स बेटर टू हॅव समथिंग मीडियम विच विल बी फ्लफी, बट ते कम्फर्टिंग पण पाहिजे. मास्टरबेट केल्यानंतर खूप चांगली झोप लागते असं खूप जण म्हणतात. हा. सो ह्याच्या मागे काय रिझन आहे की मास्टरबेट केल्यानंतर खूप चांगली झोप लागते? सो आपण त्याच्यामध्ये कसं आहे की मॅस्टरबेट केल्यामुळे
आता मॅस्टरबेशन प्रोसेस काय, तर त्याच्यामध्ये बरेच लोक इट इज अ लव्ह मेकिंग. हम्म. पहिले तर काय ते लव्ह मेकिंग आहे. दुसरी म्हणजे काय की इट रिलीज युअर स्ट्रेस. मॅस्टरबेशन इज नॉट बॅड. आता ते टाबू झालंय मॅस्टरबेशन म्हणजे की इट इज अ बॅड थिंग, इट इज म्हणजे इट इज अ इव्हिल थिंग. बट इट इज नॉट लाईक दॅट. देवाने दिलंय म्हणजे काहीतरी विचार करून दिलंय. बट त्याचे की आपण जर आपले लिमिटेशन्स बाउंड्रीज जर सेट केल्या, त्याच्या मागचा माइंडसेट जर सेट केला, तर इट इज अ हेल्दी थिंग ऑल्सो. जेव्हा आपण मॅस्टरबेट करतो तेव्हा काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जे स्ट्रेस असतं तो आपला ऑटोमॅटिक रिलीज व्हायला लागतो थ्रू आपले जे इजॅक्युलेशन आहे किंवा आपले जे हार्मोन सिक्रिशन आहे. तर जेव्हा आपण मॅस्टरबेट करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. ओके. जेव्हा ते रिलीज होतात, एकतर ऑक्सिटोसिन इज अ लव्ह मेकिंग हार्मोन हा. आणि एंडोर्फिन इज फॉर केमिकल रिलीज. ते एंडोर्फिन मुळे काय होतं की आपली बॉडी रिलॅक्सेशन मोड मध्ये जाते. सो जेव्हा मॅस्टरबेट करतो त्याच्यानंतर आपल्याला एक बॉडीमध्ये रिलॅक्सेशन येतो. मग बऱ्याच एनर्जी पण कमी होत जाते. येस, एनर्जी कमी होण्यापेक्षा आपल्याला एक रिलॅक्सेशन फील होतं. लोकांना काय वाटतं की मुलांना स्पेसिफिकली की मॅस्टरबेट केल्यानंतर असं वाटतं की बॉडी गळून गेली आहे, थकल्यासारखं होत आहे. याचं कारण काय की थकल्यासारखं होत नसतं, पण इट इज अ सेन्सेशन, इट इज अ फिलिंग ऑफ रिलॅक्सेशन. इट इज नॉट समथिंग इट इज टायरिंग, इट इज अ फिलिंग ऑफ रिलॅक्सेशन. आपल्या बॉडीमध्ये असं केमिकल किंवा हार्मोन रिलीज होतं ज्याच्यामुळे आपल्याला रिलॅक्सेशन मोडमध्ये जातो आपण. त्याच्यामुळे काय होतं की बरेच लोकांना ते मिथ आहे की सेक्स केल्यानंतर किंवा मॅस्टरबेट केल्यानंतर मी फटीग मध्ये जातो, मला लथार्जी येते. इट इज नॉट लथार्जी, इट इज अ रिलॅक्सेशन मुवमेंट. त्याच्यामुळे मला इट इज अ गुड साईन. त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीमध्ये हिलिंगच होते, तुम्हाला बरं वाटतं. की मॅस्टरबेशन इज अ हेल्दी थिंग. बट ते कितपत केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचा आपण हे केलं पाहिजे, आढावा केला पाहिजे. वीक मध्ये 2दा इज फाईन. त्याच्यापेक्षा एक्सेस पण करणं योग्य नाहीये. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काय होतं की काही लोकांना ज्यांना थोडं मेंटल हेल्थ इश्यूज असतात किंवा फिजिकल इश्यूज असतात, स्ट्रेसमध्ये असतात, त्यांना काय की सवय लागलेली असते की आपण मॅस्टरबेट केलं तरच मला बरं वाटतं किंवा काही मेडिसिन घेतलं तरच बरं वाटतं. तर मॅस्टरबेशन किंवा मेडिसिन घेतल्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये तो हार्मोन जो आहे तो व्यवस्थित प्रकारे रिलीज होतो, त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे काय की रेग्युलर जो रिलीज झाला पाहिजे तो होत नाहीये. याचा अर्थ काय, तुमची बॉडी सर्टन स्ट्रेसच्या अंडर असेल, त्याच्यामुळे तुमचा तो हार्मोन एंडोर्फिन जो आहे तो रिलीज होत नाहीये. सो याच्यामुळे काय केलं पाहिजे की तुम्ही मॅस्टरबेशन वर जर डिपेंड राहावं लागतंय झोपायला, तर कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे हे समजून घेणं आणि आपलं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर बघाल एन्झायटीचे क्रायटेरिया, डिप्रेशनचे क्रायटेरिया, ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे काय, लॅक ऑफ स्लीप, इन्सॉम्निया, हायपरसॉम्निया, इनॅबिलिटी टू स्लीप और ओव्हर स्लीपिंग. ह्याच्यामध्ये एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये तुम्हाला दिसतं की जसं तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यूज होतात, तुम्हाला पहिला इम्पॅक्ट कुठे होतो तर तुमच्या झोपेवर होतो. अँझायटी आली की झोप ही तुमची डिस्टर्ब होणार, डिप्रेशन आले की ओव्हर स्लीपिंग होणार किंवा तुमची झोपच कमी होणार. याचं कारण काय की तुमच्या ब्रेनमध्ये केमिकल चेंजेस झालेले असतात, ते तुमच्या ब्रेनला जे मेलेटोनिन नावाचं हार्मोन असतं त्याची सायकल डिस्टर्ब करतं. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं माइंड हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे, तुमची मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि स्लीप जर तुमची डिस्टर्ब झाली तर तुमचं सगळं फंक्शनिंग डिस्टर्ब होतं. म्हणजे तुम्हाला भयंकर कॅन्सर सारखेही आजार होतात. स्लीप जर तुमची कमी झाली तर असं रिसर्च मध्ये आहे की तुम्हाला कॅन्सर सेल्स तुमचे डबल ह्याने तयार होतात बॉडीमध्ये, आणि कॅन्सरला बऱ्याच लोक, तुम्ही जर बघाल ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलं फिमेल्समध्ये. पोस्ट प्रेग्नन्सी ह्याचं प्रमाण का वाढलंय, कारण की प्रेग्नन्सी फेज मध्ये स्लीप डिस्टर्ब असते, प्लस बाकी पण हे आहेत त्याला फॅक्टर्स आहेत. पण स्पेसिफिकली हे सांगायचं कारण काय की फिमेल्स मध्ये झोप डेप्रिवेशन असते, मुलं होतात, त्याच्यानंतर मुलांची काळजी घेणं, रात्री उठणं, तर त्याच्यामुळे कॅन्सर सेल्सचं डेव्हलपमेंट खूप जास्त होतं. त्याच्यामुळे आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये महिलांना चांगला आहार द्यावा, म्हणजे ऍटलिस्ट डाएट ते बॅलन्स करू शकते त्या गोष्टी. तर हे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. सर, जसं की तुमच्याकडे पण पेशंट येतात, ते पण सांगत असतील की माझी स्लीप डिसऑर्डर झाले किंवा स्लीप सायकल डिस्टर्ब आहे. सो असे कुठले प्रॉब्लेम्स मेजर होऊ शकतात जे कन्सिस्टंटली असे प्रॉब्लेम्स येतात की स्लीप सायकल पूर्ण होत नाहीये, मग त्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स मेजर होऊ शकतात? हा, तर तुम्ही जर बघाल की स्लीप जर तुमची डिस्टर्ब असेल तर पहिले तर मेंटल हेल्थ इश्यूज सगळ्यात पहिले चॅलेंजेस येतात. जसं की बऱ्याच लोकांना डिप्रेशन होतं, अँझायटी होते, स्लीपिंग डिसऑर्डर्स होतात. आणि तुम्ही बघाल तर आजच्या डेटमध्ये अल्झायमरचा आजार जो आहे तो खूप जास्त वाढला. अल्झायमर्स, डिमेन्शिया, ज्याला आपण म्हणतो विसरभोळेपणा, हे वाढण्याचं कारण काय, जर तुमची स्लीप व्यवस्थित नसेल ना, तुम्हाला अल्झायमर होण्याची शक्यता खूप जास्त आहे, फॉरगेटफुलनेस होण्याची खूप शक्यता आहे. तर आजकाल बराच रेशो याचा वाढलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी, अटेन्शन डेफिसिट येऊ शकतं, तुमचं लक्ष न लागणं कोणत्या कामात, लॅक ऑफ फोकस असतं, चिडचिडपणा वाढतो, इरिटॅबिलिटी वाढते. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मेंटल हेल्थ डिसऑर्डर होऊ शकतात, लाईक स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. नंतर तुम्हाला बायपोलर डिसऑर्डर्स होऊ शकतात.
भरपूर काही कारणं आहेत. हे मेंटल हेल्थ डिसऑर्डर झाले. फिजिकल मध्ये तर कॅन्सर आहे. दुसऱ्या गोष्ट म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतं. तर अशा भरपूर काही कारणं आहेत किंवा असे भरपूर काही आजार होऊ शकतात तुम्हाला. तर जसं की मी बघितलंय की खूप जण हे प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरकडे जेव्हा जातात आणि डॉक्टर जेव्हा 2-3 असे स्लीपिंग टॅबलेट्स देतात हो. एक आठवड्यासाठी, बरोबर. पण त्यांना त्याची सवयच लागून जाते खरं तर. ते नंतर ते टॅबलेट्स घ्यायला कन्सिस्टंटली सुरू करतात की मला झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही किंवा एक गोळी खाऊन झोपतात. मग हे खरंच डेंजरस आहे का? हां. आपण म्हणतो ना, की अर्धं ऐकणं फार चुकीचं असतं. जेव्हा डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतात, ही तुला झोपेची गोळी आहे. अर्धे घे. अर्धी घे किंवा एक घे. त्याच्यासोबत ते एक गोष्ट सांगतात. तू 10 दिवस ही गोळी घे. पण त्याच्यासोबत तू तुझं रुटीन पण इम्प्रूव्ह कर. थोडी एक्सरसाइज कर, डाएट फॉलो कर, तुझं रुटीन सेट कर. हे सांगतात. पण आपण ऐकतो काय, की 10 दिवस ही गोळी घे. त्याच्या व्यतिरिक्त मी काय करतो? काहीच हम्म. नाही करत. गोळी ही टेम्पररी सोल्युशन आहे. परमनंट सोल्युशन काय? लाईफस्टाईल चेंज. चेंज. तर लाईफस्टाईल चेंज हे डॉक्टर सजेस्ट करतात. आपण फक्त डॉक्टरनाच डोस देतो, की डॉक्टरने गोळी दिली, आता मला त्याने ॲडिक्ट बनवून टाकलं. त्याशिवाय झोपच येत नाही. पण त्याने दुसरी जी ॲडवाइस दिली, ती कोण घेतं? ती तुम्ही घेतली पाहिजे, की मला 10 दिवस दिली आहे, ती मेंटेनन्स डोस दिलाय. एक प्रिकॉशनरी टेम्पररी डोस दिलाय, ज्याने मला झोप लागेल. पण त्या 10 दिवसात मला माझं रुटीन सेट करायचंय, माझं स्ट्रक्चर सेट करायचं, मला डाएट इम्प्रूव्ह करायचंय. त्याच्यामुळे 10 दिवसानंतर जेव्हा माझी गोळी कमी केली जाईल, तेव्हा मला ह्या गोष्टींचा त्रास होणार नाही. मला झोप व्यवस्थित लागेल. पण आपण 10 दिवस तर गोळी घेतो, पण रुटीन सेट करत नाही. मग काय होतं? 10व्या दिवसानंतर जेव्हा मी 11व्या दिवशी गोळी बंद करतो, मला काय होतं? झोपच लागत नाही. मग मी काय करतो? सर मला झोपच लागली नाही. मग डॉक्टर काय करणार? परत गोळी द्या. गोळीच देणार आहे. बापरे. तर ह्याचं कारण काय? कुठेतरी ह्याला आपणच कारणीभूत आहोत. जर व्यवस्थित आपलं रुटीन सेट केलं, तर 10 दिवसानंतर बऱ्याच लोकांना गोळीची गरज लागत नाही. गोष्टीने जर मला फील बेटर होत असेल, नक्कीच होतं ना मला. एखादी गोष्ट तुम्ही 10 दिवस घेतली, त्यांना बेटर वाटतंय. जसं अल्कोहोल सारखं आहे, की तुम्ही आज 30 घेतली, रोज घेत राहिलात, तर तुम्ही उद्या 90 घेणार. 90 ने तुम्हाला बेटर वाटणार. 90 ने नाही वाटलं काय करणार तुम्ही? अपग्रेड करणार, 120 वर जाणार. तसंच पॅटर्न आहे. एक तुम्ही गोळी घेतली, 10 दिवसांनी तुम्हाला बरं वाटलं, तुम्ही लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट नाही केली. 11व्या दिवशी तुम्ही काय करणार आहे? ती गोळी अडॅप्ट झाली आहे. तुम्ही 11व्या दिवशी त्याचा डोस वाढवणार. पहिले 1 mg घेत होते, उद्या 2 mg घेणार. मग त्याच्या 15 दिवसानंतर तुम्ही 3 mg घेणार. मग डिपेंडन्सी क्रिएट होते. पण मी इकडे काही लाईफस्टाईल चेंजेस करत नाही. तुमच्या ब्रेनमध्ये केमिकल चेंजेस होतात. पण कसं आहे, डॉक्टर्स देताना आता झोपेच्या गोळ्या त्या आपण डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणीही देत नाही. देतच नाही. त्याच्यामुळे डॉक्टर्स देतानाच खूप कमी पॉवरचे डोस देतात. त्याच्यामुळे काय असा परिणाम होत नाही. ओव्हर स्लिपिंग व्हायला लागते. पण त्याची सतत सवय लागली त्याचं ऍडिक्शन होतं. ऍडिक्शन नक्कीच होतं. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्ही व्यसनाधीन होऊन जाता. तुम्ही दुसऱ्या काही मार्ग स्वीकारतात. मग तुम्ही काही लोकांचं ज्यांना मेडिसिनची डिपेंडन्सी असते, तर नंतर अल्कोहोलकडेही जातात, ड्रग्सकडेही जातात. असं भरपूर प्रमाण होतं. मग ते ड्रग्स आणि अल्कोहोलकडे गेल्यावर मग मेंटल हेल्थ इश्यूज होतात. मग बायपोलर डिसऑर्डर झाला, अशा गोष्टी होऊ शकतात. आणि जर तुम्ही व्यवस्थित झोप नाही घेतली, तर मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच होणार आहेत. तर तुमच्या अकॉर्डिंग झोपण्याच्या आधी अशा कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे? म्हणजे मोबाईल सोडून, मोबाईल तर आहेच की खूप जण मोबाईल आपण डिस्कस पण केलंय, पण मोबाईल सोडून अजून कुठल्या गोष्टी जे नाही केलं पाहिजे? तर झोपण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली मेन गोष्ट, की तुम्ही पहिले उठता कधी आहे? अच्छा. माझा बेड टाइम आणि माझा झोपण्याचा टाइम आणि माझा उठण्याचा टाइम हा पहिला मेजर फॅक्टर आहे. मी कधी सकाळी लवकर उठणार? जेव्हा मी रात्री लवकर झोपणार आहे. बरोबर. आपण काय करतो? टाइम टेबल बनवतो. मी आता उद्यापासून असं करणार. मी सकाळी 7लाच उठणार आहे. पण 7ला उठायच्या अगोदर, त्याच्या एक दिवस अगोदर तू काय केलं पाहिजे? लवकर झोपलं पाहिजे. तू जर 10ला झोपला, तर तू सकाळी 4ला, 5ला, 6ला उठणार आहे. तू जर प्लॅन बनवला, की मला उद्या सकाळी 7ला उठायचं, मी झोपलो कितीला? 12-1ला, मला सकाळी जाग येणार आहे का? आणि एकदा रुटीन डिस्टर्ब झालं की झालं. त्याच्यासाठी पहिले गोईंग अर्ली टू द बेड टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. रात्री मी 10-10:30 पर्यंत झोपलं पाहिजे. आपल्याला असं काही मेजर काम नसतं, की आपण 10 नंतर ज्यांचं काही असेल, वर्क लाईफ असेल, त्यांचं मी समजू शकतो. पण ज्यांना मॅनेज करू शकतात, त्यांनी रात्री 10:30 ते 11 मॅक्सिमम झोपलं पाहिजे. 10:30 ते 11 झोपल्यामुळे काय होतं, की आपण सकाळी लवकर उठतो. त्याच्यामुळे आपलं एक रिदम सेट होतं बॉडीचं. त्याच्यानंतर काय, की झोपण्याच्या अगोदर तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करताय 2 तासात, त्या खूप महत्वाच्या आहेत. रात्री जर तुम्हाला गुड स्लीप पाहिजे असेल, डीप स्लीप पाहिजे असेल, त्याच्यात 2 तास अगोदर तुम्ही काय करतात हे तुमच्या स्लीपला इन्फ्लुएन्स करतं. ओके. पहिला फॅक्टर, झोपण्याच्या 2 तास अगोदर तरी तुमचं जेवण झालं पाहिजे. 2 तास आधी. 2 तास आधी. 3 तास आयडियली आयुर्वेदाप्रमाणे 3 तास अगोदर आहे. पण 2 तास आधी तरी मी, चला आपण लाईफस्टाईल, कामं, भरपूर काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी म्हणतो 2 तास. सगळ्यात मेन म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त जेव्हा होतो, तेव्हा आपलं जेवण झालं पाहिजे.
त्याच्यानंतर आपण 10 पर्यंत बेडवर गेलं पाहिजे. आता सिटीमध्ये आहोत, अर्बन ह्याच्यामध्ये आहोत, कल्चरमध्ये, त्याच्यामुळे नाही होऊ शकत. बट 2 तास अगोदर तर आपण मॅनेज करूच शकतो ना. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण वेळेवर घेता, तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित झालेलं असतं, मग तुम्हाला झोप ऑटोमॅटिक लागायला लागते. त्याच्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर ऍटलिस्ट 5 मिनिटं तुम्ही ध्यान केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. म्हणजे काय की तुमचं ब्रेन थोडं शांत होतं, कामनेस येतो, दिवसभराचा स्ट्रेस रिलीज होऊन जातो. मग झोपेत तुम्ही झोपायला लागलं ऑटोमॅटिक तुम्हाला एक हिलिंग व्हायला लागतं. तुमच्या ब्रेनला सिग्नल मिळतात. जर तुम्ही झोपायच्या 5-10 मिनिटं अगोदर मेडिटेशन केलं तर तुमच्या ब्रेनला सिग्नल मिळतं की आता आपला रिलॅक्सेशन टाइम झालेला आहे. तर तुमची स्लीप ऑटोमॅटिक यायला लागेल. बरेच लोक जे मेडिटेशन करतात, ज्यांना मी सांगितलंय, ज्यांना स्लीप डिसऑर्डर्स आहेत, तर मी त्यांना सांगतो की झोपायच्या अगोदर 10 मिनिटं मेडिटेशन करा. जे लोक करायला लागली आहेत त्यांना खूप चांगले रिझल्ट आले. ते लोक काय करतात, 10 मिनिटं अगोदर बसतात, ते सांगतात की सर मेडिटेशनला बसल्या बसल्या जाऊन झोप लागायला लागते. अरे वा. सिव्हिअर इन्सॉम्नियाची केसेसला पण असं होतं. सो त्याच्यामुळे तुम्ही जर मेडिटेशन केलं, झोपायच्या अर्धा-एक तास अगोदर जर थोडंसं वॉकिंग केलं, मी हे म्हणणार नाही जॉगिंग करा, वॉकिंग करा, फक्त एक थोडंसं शतपावली ज्याला म्हणतो तेवढं जरी केलं तरी तुमची स्लीप खूप इम्प्रूव्ह होते. आणि झोपताना आहार काय घ्यायचा आहे झोपेच्या अगोदर हे खूप महत्वाचं आहे. मी रात्री चिकन खाल्लं, मी रात्री हेवी फूड खाल्लं, चालत नाही. कार्बोहायड्रेट ड्रिंक्स घेतले, नाही होणार. रात्री झोपताना आहार म्हणजे संतुलित पाहिजे, अल्पाहार पाहिजे. जेवढं तुम्ही कमी खाल, जेवढं मी म्हणेल आपण काय 3/4 आपण खाताना 4/4च करतो, म्हणजे पूर्णच पोट भरतो, पण खाताना 1/4च खायचं रात्री झोपताना. ओके. त्याच्यामुळे तुमची स्लीप बघा, स्लीपची क्वालिटी एकदम इम्प्रूव्ह होते आणि तुमच्या बॉडीवर जेवढं प्रेशर यायचं तेवढं येत नाही. त्याच्यामुळे कमी आहार घ्या, रात्री झोपताना मेडिटेशन करा आणि झोपा. आणि 2 तास अगोदर स्क्रीन्स बघायचं नाही. यंगस्टर्स पण आता खूप नॉर्मल झालंय की 10-11 वाजेपर्यंत बाहेर राहणं, 12 वाजता येणं. मग ह्यामध्ये कसं डील करायचं, मॅनेज कसं करायचं? बरोबर. आता काय की तुमचे प्रेफरन्सेस तुम्ही सेट केले पाहिजेत की तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे. आता तुम्ही 11-12 वाजता येतात, त्या 11-12 पर्यंत तुम्ही करत काय असता हे तुम्ही बघितलं कधी? मी घरी आलोय 7ला, मी झोपतोय 12-1ला, मी त्या पिरियड मध्ये काय करतो? जर मी प्रोडक्टिव्ह करत असेल, माझ्याकडे काही काम असेल, आय अंडरस्टँड. बट मोस्टली काय असतं त्या पिरियड मध्ये? पिक्चर बघणं, नेटफ्लिक्स बघा, इंस्टाग्राम बघा, स्क्रोलिंग करा. त्याच्यामुळे काय होणार? यू नीड टू प्रायोरिटाईज की माझ्यासाठी महत्वाचं काय, माझी प्रायोरिटी काय, झोप नाही तर मोबाईल आहे, सिरीज आहेत. मग त्याने काय होणार आहे? सो तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे. जोपर्यंत तुम्ही हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला नुकसानच करताय. हा, ज्यांना जेन्युइन आहे, जे वर्किंग आहेत, त्यांना ज्यांची नाईट शिफ्ट आहे, त्यांना आपण समजू शकतो, ते करू शकतात. पण बाकीच्यांना जर नसेलच, गरजेचं नसेल, तर तुम्ही ते टाळू शकता. सर जे नाईट शिफ्ट करतात, आपण बोललो की नाईट शिफ्ट जे करतात त्यांच्यासाठी काय सांगाल, की जे युएस शिफ्ट करतात आज आयटी मध्ये आहेत, त्यांच्यासाठी तर काय ऑप्शनच नाहीये, कारण की त्यांचं डिपेंडन्सी जॉबवर आहे आणि जॉबची डिमांडच अशी आहे की ते युएस शिफ्ट करायला लागते, नाईट शिफ्ट करायला लागते. मग त्यामुळे स्लीपचं कुठंतरी सॅक्रिफाईस करायला लागते. मग काय सांगाल की त्यांच्यासाठी दुपारची झोप इम्पॉर्टंट आहे. सो काय सांगाल की रिकवर कसं करावं किंवा एक बेटर स्लीप कशी घ्यावी? वाले तर त्यांचं जॉब तर टाळू नाही शकत, त्यांना तो गरजेचा आहे. त्याच्यामध्ये ते काय करू शकता, इफ प्रोव्हिजन, ते काय करू शकता की झोप घेऊ शकता. पण त्या आता कसं आहे, जसं तुम्ही म्हटलात की दुपारी झोपलात, तुटक नाही घ्यायची. एका स्ट्रेचमध्ये तुम्ही 6 ते 7 तास झोप घेतली पाहिजे. म्हणजे ब्रेनला जेवढे गरजेचं आहे तेवढं रिकव्हरी झाली पाहिजे. म्हणजे दुपारी घेतली तरी चालेल किंवा सकाळी घेतली तरी? हो, तुम्हाला जसं टाइम तुमचा कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने, पण एका स्ट्रेचमध्ये 6.5 ते 7 तास झोप झाली पाहिजे. जर तुम्ही ब्रेक करून घेतली तर तुमचे जे फेजेस असतात, 4 फेजेस असतात त्या झोपेचे, ते डिस्टर्ब होतात. मग तुम्ही ते जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुमची जरी झोप घेतली तुम्ही 2-2 तासाची, जर तुम्ही पॉवर नॅप किंवा असं जर केलं तरीही तुमची झोप इनकम्प्लीटच असते. त्याच्यामुळे तुम्ही एका स्ट्रेचमध्ये झोप घ्या. दुसरी गोष्ट, जर तुमची झोपेचं असं असेल तर तुम्ही थोडं डाएट मध्ये पण फोकस करा. ह्या गोष्टी, थोडं एक्सरसाइज करा, म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टी टाळू शकता. सर खूप जण आज बघतो मी की झोपण्याच्या आधी दूध पितात. खूप जण रेकमेंड, म्हणजे मम्मी आपल्यावर रेकमेंड करते की झोपण्याच्या आधी दूध पिलं पाहिजे. ह्याचं रिलेशन काही झोपेशी आहे की दूध पिल्याने किंवा हळदीचं दूध पिल्याने चांगली झोप लागते? बरोबर. तर आपल्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की रात्री झोपताना दूध आणि हळद घेतली पाहिजे. तर ते काय करतं, कुठेतरी आपल्या ब्रेनला मिल्क जे आहे ते आपल्या ब्रेनला थोडंसं असं सिग्नल्स देतं किंवा असं गोष्टी तयार करतं की ज्याच्यामुळे आपल्याला चांगली झोप येते.
आणि हम्म. हळद असं काम करते की आपले मसल जे आहेत मसलची रिकव्हरी करतं, आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतं. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगली, आणि आपण म्हणतो की सुंठ पण टाकलं पाहिजे, तर त्याने जे झोपेचे इश्यूज आहेत तेही सॉल्व्ह होतात. हम्म. ते आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं, आणि इट्स गुड टू टेक दॅट. म्हणजे कधी कधी जेव्हा माझं खूप एक्झर्शन होतं तेव्हा मी दूध हळद घेतो, हा. तर त्याने खूप बेटर स्लीप येते. काही लोक अश्वगंधा शतावरी पण घेतात, फिमेल्सला मोस्टली रेकमेंड करतात की तुम्ही अश्वगंधा घ्या, शतावरी घ्या रात्री झोपताना, त्याने चांगली झोप लागते. असंही आहे. सो इट प्लेज अ व्हायटल रोल. मेलेटोनिन, नॅचरल मेलेटोनिन किंवा हे जे आहे ते त्याने आपल्याला मिळतं. ओके, सो सर लास्ट टिप काय द्याल जाता जाता, जे व्ह्यूअर्स आहेत जे तुम्हाला बघतात आहेत, की एक क्वालिटी स्लीप घेण्यासाठी हे पॉइंट्स आपण डिस्कस केलेच आहे, बरोबर. पण एक ओव्हरव्ह्यू पटकन काय सांगाल? ईट राईट, ईट हेल्दी, अवॉइड मोबाईल स्क्रीन बिफोर स्लीपिंग, एक्सरसाइज अँड बी हॅपी. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला झोप लागणार म्हणजे लागणार, आणि लागणार म्हणजे त्याच्यामध्ये चांगलीच क्वालिटी असणार. इट विल बी साऊंड स्लीप, आणि त्याने तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेशच वाटणार आहे. सो ट्राय टू डू दॅट. दॅट्स ऑल. ओके. आम्ही जे आहोत, आम्ही क्लिनिकल डिसऑर्डर्स मध्ये जास्त काम करतो. मानसिक आजार जसं की डिप्रेशन, एन्झायटी, बायपोलर डिसऑर्डर झाले, स्किझोफ्रेनिया सारखे सिव्हिअर आजार आम्ही ट्रीट करतो. ह्याच्यामध्ये मग आम्ही काउन्सिलिंग पार्ट पण बघतो. ज्यांना असे क्लिनिकल डिसऑर्डर, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करणं, त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह करणं, ज्यांना बिहेव्हिअरल इश्यूज आहेत, मुलांना ज्यांच्या इश्यूज आहेत, त्या गोष्टी, अभ्यासामध्ये मन लागत नाही, लक्ष लागत नाही, किंवा मग घरी ऐकत नाही, अशाही गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही फॅमिली काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग अशाही गोष्टी बघतो, ज्यांचे रिलेशनशिप इश्यूज असतात. तर हा आमचा डोमेन आहे. ओके, सो सर जर एक हेल्पलाईन नंबर किंवा असं काही कॉमन नंबर असेल तर तुम्ही सांगू हो. शकता? तर तुम्ही आम्हाला मेल थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा मेल आहे centerdivinelife@gmail.com, किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8793386673. ह्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो फर्स्ट परत एकदा सर थँक्यू सो मच. थँक्यू अभिषेक.